मित्रांनो, कफ सिरपमुळे लहान मुलांच्या मृत्यूचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. आता शासनानं देखील कफ सिरप हे विदाऊट प्रिस्क्रिप्शन अर्थात औषध योजनेशिवाय डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. दरम्यान मग कफ सिरप किंवा इतर कुठलीही औषधं वापरत असताना आपण कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? औषधाचे दोन प्रकार असतात. एक आहे ओटीसी औषध, ओव्हर द काउंटर ड्रग अर्थात म्हणजे काय, या प्रकारातली औषधं तुम्हाला डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात. आणि दुसरा एक सगळ्यात मोठा प्रकार असतो ते म्हणजे प्रिस्क्रिप्शन ड्रग अर्थात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध योजनेशिवाय ही औषधं मिळत नाहीत. कुठल्याही प्रकारातलं औषध तुम्ही वापरताना ते औषध योग्य दर्जाचं, चांगल्या गुणवत्तेचं आहे, ते तुम्हाला फार्मसिस्टच्या देखरेखीखाली मिळत आहे आणि ते औषध चांगल्या दर्जाचं आहे की नाही याबाबत तुम्ही तुमच्या फार्मसिस्टला विचारू शकता. हा तुमचा अधिकार आहे. ते औषध GMP गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस चांगल्या प्लॅन्टमध्ये बनलेलं आहे याबाबत तुम्ही त्यांना विचारणा करू शकता. चांगल्या दर्जाचं औषध वापरणं हा प्रत्येक रुग्णाचा अधिकार आहे. थँक्यू.